दुसरा इतिहास अध्याय 27। योथाम राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षांचा होता। त्याने यरुशलेमेत 16 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव यरुषा असे होते। ती सादोकाची कन्या। परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले। त्याचा बाप उज्जिया याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला, मात्र परमेश्वराच्या मंदिरात त्याने प्रवेश केला नाही। प्रजाजन अधिकाधिक बिघडत चालले। त्याने परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधिला आणि ओफेलच्या कोटावर पुष्कळ बांधकाम केले। त्याने यहुदाच्या पहाडी देशात शहरे वसविली आणि वनात गढ्या व बुरुज बांधिले। त्याने अम्मोनी लोकांच्या राजाशी लढून त्याचवर वर्चस्व मिळविले। त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्यास 100 किक्कार चांदी, 10,000 कोर गहू, 10,000 कोर जव अशी खंडणी दिली। दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीही अम्मोनी लोकांनी अशीच खंडणी दिली। योथाम आपला देव परमेश्वर या स्मरून आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला। योथामाची अवशिष्ट कृत्ये, त्याच्या सर्व लढाया व त्याचे वर्तन ही सर्व इस्रायल व यहुदी यांच्या राजांच्या बखरीत वर्णिली आहेत। तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षांचा होता व यरुशलेमेत त्याने 16 वर्षे राज्य केले। योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला। त्यास दावीदपुरात मूठ माती दिली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आहाज हा राजा झाला।